नमस्कार. आज खरं तर दोन कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आजची ही प्रेस घेतली आहे. मोदी ॲट 9च्या कार्यक्रमाच्या अंतर्गत 21 जूनला योगा डे त्या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच की फक्त जगातच म्हणजे भारतातच नाही तर जगातसुद्धा मोदीजींच्या एका पर्सनॅलिटीची चर्चा आहे आणि त्यांनी घेतलेले निर्णय याचं आपल्या देशातच नाही तर परदेशातही अत्यंत कौतुक आहे. आणि त्यातलाच एक भाग म्हणून योगा डे जो 21 जूनचा इंटरनॅशनल योगा डे म्हणून साजरा केला जातो. यावर्षीची योगा डेची थीम ही वसुधैव कुटुंबकमची आहे, वन वर्ल्ड वन हेल्थ. आणि हा कार्यक्रम आपण महाराष्ट्राच्या 288 विधानसभा आणि 48 लोकसभांमध्ये 21 तारखेला त्या ठिकाणी घेणार आहोत. योगाचे शारीरिक आणि मानसिक फायदे काय आहेत हे आपल्याला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. खरं तर आत्ताच्या तणावमुक्त जीवनामध्ये योगासारखं हेल्पफुल दुसरं काहीच नाही आहे आणि त्यासाठीच एक 9 मिनिटाचा पॉवर योगासुद्धा त्या ठिकाणी केला जाणार आहे. पंतप्रधान मोदीजी हे सत्तेमध्ये येऊन म्हणजे पंतप्रधान म्हणून 9 वर्षाचा कालावधी त्यांनी पूर्ण केला आहे आणि त्यांनी देशाला एक नवीन ओळख दिली आहे. नवनिर्मिती, भारताचे नवनिर्मितीकडे वाटचाल चालू आहे आणि या काळामध्ये मोदीजींनी कुटुंब प्रमुखाप्रमाणेच आपल्या देशवासियांची त्या ठिकाणी काळजी घेतली. त्यांनी योगाचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी चालू केला आणि त्याच या मोदीजींच्या उपक्रमात आपण सगळेजण सहभागी व्हा हे सांगण्यासाठी आजची ही प्रेस आहे. यावेळच्या योगा दिनी सकाळी 9:09 हा योगा दिन आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करणार आहोत. 288 विधानसभा आणि 48 लोकसभा याच्यासोबतच आपण एक रीलची स्पर्धा ठेवली आहे, इंस्टाग्रामच्या रील. त्यामध्ये 21 तारीख ही त्याची शेवटची तारीख असणार आहे. तोपर्यंत योगा करतानाचे आपले अर्ध्या मिनिटापासून अर्धा मिनिट ते 1 मिनिट याचे रील बनवायचे आहेत योगाचे आणि ते तुम्ही भारतीय जनता पार्टीचं जे इंस्टाग्रामचं अकाउंट आहे @BJP फॉर महाराष्ट्र या इन्स्टा पेजवरती पोस्ट करायचं आहे आणि त्याला योगा फॉर 9 @ 9 हा हॅशटॅग द्यायला अजिबात विसरायचं नाही आहे. आणि याच्यामध्ये ज्यांच्या रीलला सगळ्यात जास्त लाईक्स मिळतील, ते रिट्वीट होतील, त्यांना संबंधित ठिकाणचे जे आमचे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याकडनं बक्षीसही दिलं जाणार आहे. अशा पद्धतीची एक योगा रीलची स्पर्धा आम्ही सुरू करतो आहे आणि 21 जून ही या स्पर्धेची शेवटची तारीख असणार आहे. आणि यासोबतच मुंबईमध्ये सकाळी 9:09 नऊवारी नेसून 90 महिला गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी योगा त्या ठिकाणी करणार आहेत. हे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं आंतरराष्ट्रीय योगा डेच्या निमित्ताने आमचा हा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबरीने दुसरा विषय जो होता तो होता की 19 जून म्हणजे सोमवारी महाराष्ट्र आणि मुंबई यातून येणाऱ्या महिलांसाठी आम्ही सहकाराचं शिबिर आयोजित केले. त्यामध्ये महिलांसाठी सहकारी संस्थांचं प्रशिक्षण शिबिर 1 दिवसीय हे शिबिर आहे जे योगी सभागृह दादर या ठिकाणी असणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या प्रशिक्षण शिबिराचा कालावधी आहे. याचं उद्घाटन राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस करणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये सहकार मंत्री अतुलजी सावे हे त्या ठिकाणी उपस्थित असतील. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिषजी शेलार हे त्या ठिकाणी उपस्थित असतील. ट्रेनर असतील. समारोपाचं जे सत्र आहे, दुसरं सत्र जे दुपारी 3 वाजता चालू होणार आहे आणि त्याला भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे यांच्या अध्यक्षतेत समारोपाचं सत्र होणार आहे. त्यांच्यासोबत महिला बालकल्याण मंत्री नामदार मंगलप्रभातजी लोढा हे सुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत. अशा पद्धतीने मुंबईसह महाराष्ट्रातून आलेल्या महिलांचं 1 दिवसीय सहकारी संस्थांचं प्रशिक्षण शिबिर हे त्या ठिकाणी होणार आहे. हिची संकल्पना जी आहे ही आमचे नेते आमदार प्रवीणभाऊ दरेकर यांची आहे आणि ती आम्ही आता प्रत्यक्षात उतरवतो आहे. या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर विचार. नाही, मला वाटतं याच्यावरती काल आम्ही प्रतिक्रिया दिलेली आहे. खरं तर मुलांचा जन्म होणं किंवा जास्त मुलं असणं ही आनंदाची, फक्त आनंद आणि मजेची बाब नाही, तर ती एक कर्तव्याची, एक त्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन, संस्कार देऊन सजग नागरिक बनवण्याची सुद्धा जबाबदारी आहे. मला वाटतं अशा दृष्टीने पाहायला हवं. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की लोकसंख्या वाढीचा अट्टहास कशासाठी?
त्याच्यामुळे एक कायदा हा राज्यामध्ये असला पाहिजे, एक कायदा एक देश या राज्यामध्ये असला पाहिजे आणि म्हणून समान नागरी कायदा ही काळाची गरज आहे आणि ते असलंच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. नाही, मला या घटनेबद्दल माहिती नाही, पण जर असं काही झालं असेल तर ते चुकीचंच आहे. शाई फेकणं किंवा काय करून याच्या अशा पद्धतीने मला माहीत नाही नक्की काय झालं आहे, कुणी केलं हेही मला माहिती नाही. पण हे जे काही झालं आहे या असल्या कृत्यांना आमचं अजिबात समर्थन नाही. कोणी असू दे, कोणी कुठल्याही पक्षात काम करू दे, कुठल्याही संघटनेत काम करू दे, पण अशा पद्धतीने शाई फेकणं किंवा कुणाला मारहाण करणं याचं समर्थन करता येत नाही. मला वाटतं संबंधित पोलीस त्याची दखल घेतील आणि संबंधितांवर काही कारवाई असेल ती होईल. मी या घटनेची माहिती घेईन कारण मला माहीत नाही आहे. भेट घेण्याची आवश्यकता नाही. आपण जे आहे ते कार्यवाही जी असेल ती होणार. कोणी केले, काय केले मला माहीत नाही. कोण आहे अयोध्यापूर हेही मला माहीत नाही. त्याच्यामुळे ज्या कोण असतील तुम्ही जे आता सांगताय तर त्यांना न्याय मिळेल असं सरकार तर तिथे आहेच, पोलीस आहेत तिथे. असं करणं याला समर्थन नाहीच आहे. कोणी असो चुकीचंच आहे. अशा गोष्टींना आपण थारा देऊ नये. मला माहीत नाही आहे, मी घेते माहिती घेते. मी केलं असेल तर ते चुकीचंच आहे. असल्या गोष्टींचं समर्थन नाही, कोणीही असू दे. आणखीन काही? तेलंगाना के होम मिनिस्टर ने कहा है कि यूरोपियन ड्रेसेस और छोटे ड्रेसेस अगर महिलाएं पहने तो परेशानी में आएंगी. उनका ये स्टेटमेंट है, आज सुबह ही दिया है उन्होंने. मैंने देखा नहीं है, लेकिन मुझे ऐसे कहना है कि कभी भी कोई भी हमारे यहाँ पे हम देखते हैं कि महिलाओं को हमेशा इस प्रकार की हिदायत दी जाती है. तो अभी महिला भी समझती है क्या करना है, कहाँ पहनना है, क्या उस हिसाब से करना है. अभी देखते हैं हम कि व्यक्ति स्वातंत्र्य का अतिरेक भी किस प्रकार से होता है. कपड़े नाममात्र पहन के रास्ते पे घूमने वाली भी महिलाएं हम देखते हैं. तो इन सब का बात का ख्याल हम सभी ने रखना चाहिए और वो ज़रूरी है. नाही म्हणजे कुठे झाल्या घटना? रेल्वेचं म्हणताय तुम्ही, रेल्वे सुरक्षा म्हणताय. याच्यामध्ये निश्चितपणे जी कालची घटना झाली, आपण बघितली परवाची घटना, या घटनेमध्ये उलट्या दिशेने जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत म्हणजे CSMTवरनं पुढे जाणाऱ्या गाड्या आणि इथून चर्चगेटवरून जाणाऱ्या गाड्या, सकाळच्या वेळेला गाड्यांमध्ये रश नसते, पण शाळा कॉलेज क्लासला जाणाऱ्या मुली काही महिलासुद्धा असतात आणि त्यामुळे GRPची जी गस्त आहे ही रात्री 8:30 ते सकाळी 6 आहे. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आहे की ती तुम्ही 6 ऐवजी सकाळी 9 वाजेपर्यंत ही गस्त कशी राहील ती तुम्ही बघा. त्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये मुलींना आणि महिलांना तसा त्रास होणार नाही. झालेल्या घटना ही चांगली नाहीच, कोणीही असू दे, पण तिच्यासोबत जे झालं नाही त्या पद्धतीचा जो प्रचार केला गेला आणि तो महाविकास आघाडीच्या मोठमोठ्या नेत्यांकडून केला गेला त्याच्याबद्दल आम्हाला ऑब्जेक्शन आहे. टेक्निकल 376 असणं आणि 376ची केस असणं या दोघांमध्ये फरक आहे. जे लाखो प्रवासी आज त्या ठिकाणी ट्रेनने प्रवास करतात त्यांच्यामध्ये कुठेतरी या नेत्यांच्या असल्या खोट्या वक्तव्यामुळे त्या ठिकाणी भीतीदायक वातावरण निर्माण होतं, जे योग्य नाही आहे. या संदर्भामध्ये आम्ही पोलिसांची भेट घेतली, रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. स्वतः याच्यावरती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हेही या संदर्भामध्ये त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाशी बोललेले आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये 771 महिला कोच आहेत आणि त्या 771 महिला कोच फेब्रुवारी 2024पर्यंत पूर्णपणे CCTVनी कवर्ड असणार आहे. एवढंच नाही आहे, FCR ही नवीन एक फेस रिकग्निशन FCS फेस रिकग्निशन सिस्टीम ही येणाऱ्या 107 रेल्वे स्टेशनमध्ये येणाऱ्या दिवाळीपर्यंत लागणार आहे, ज्याच्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल. तुमच्या चेहऱ्यावरनं तुमची मागचं काही बॅकग्राऊंड आहे का, काही गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत ती त्याच्यातून उचलता येतील आणि क्राईमला आळा बसेल. एवढंच नाही, CSMT, कुर्ला, कल्याण, ठाणे याच्यासारख्या 6 मोठ्या जंक्शनवरती त्या ठिकाणी आणखीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी जे जे काही करता येतं ते निश्चितपणे त्या ठिकाणी केलं जाईल. परंतु झालेल्या घटनांना मीठ मिरची लावून ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमांमध्ये सांगितलं जातं, मला वाटतं हे कुठेतरी जे राजकीय पुढारी आहेत म्हणजे तुम्ही विरोध करा, तुमचा सरकारला विरोध आहे, तुमचा आम्हाला विरोध आहे, आम्हाला मान्य आहे,
परंतु लोकांमध्ये अशा पद्धतीच्या खोट्या अफवा पसरवायचं जे काम चालू आहे ते मात्र चुकीचं आहे आणि ते आम्ही कधीही सहन करणार नाही. सरकार कटिबद्ध आहे महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी. 100% जे जे काही करता येईल त्या सगळ्या उपाययोजना आणि गोष्टी या त्या ठिकाणी सरकार करेल. जयंत पाटील देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं. या पत्रामध्ये असं दिलंय की 40 आमदारांना सुरक्षा पुरवता मात्र राज्यातील कायदा सुव्यवस्था कुठेतरी ढासळली आहे. याकडे कसं लक्ष देणार? गेले 2.5 वर्ष झोपले होते जनताराव आणि म्हणून त्यांना म्हणा जरा मागे जाऊन बघा. इथे सरकार खूप चांगल्या पद्धतीने काम करते. आणि तुम्ही तर महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भयाच्या गाड्यासुद्धा सोडल्या नाही. त्याच्यामुळे या जनतारावांना बोलायचा काय अधिकार नाही. त्या निर्भयाच्या गाड्या होत्या त्यासुद्धा हे स्क्वॉडमध्ये घेऊन फिरलेत सगळेच जण. ते म्हणजे त्यांच्या पार्टीतली लोक. आणि त्याच्यामुळे त्यांनी शहाणपणा शिकवू नये. आमचे गृहमंत्री जे आहेत ते अतिशय सक्षम आहेत आणि तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगितलं घटना होतात त्या घटनेंवरती तात्काळ कारवाई करत त्याचा कॉग्निझन्स घेत त्याच्यामध्ये उपाययोजना त्याच्यामध्ये कशा पद्धतीने जास्तीत जास्त आणि चांगली सुरक्षा देता येईल याच्यासाठी सरकार काम करते. याला धरून सुप्रियाताई यांनी देखील शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की शिंदे फडणवीस सरकार आल्यावर राज्यात महिला सुरक्षित नाही. ही काही घटना घडली आहे त्यावर तो गजनी पिक्चर होता की नाही तो झालाय मोठ्या ताईंना. विसरल्या 2.5 वर्षात काय काय झालं ते. 2.5 वर्षातला जर रेकॉर्ड काढला ना ती हिंगणघाटची बिचारी आमची अख्खी जिवंत जाळली. लाज वाटली पाहिजे. लिहून दिलं होतं कलेक्टरने ते अजून पूर्ण केलं नाही. ते आमचं सरकार करते. अशा कित्येक घटना मला सांगता येतील. त्याच्यामुळे उगाच काहीतरी बोलायचं म्हणून टार्गेट करत त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था 2.5 वर्षात केलं काय तुम्ही? तुमच्या इथलं काय सांगायचं आम्ही आमची तुमच्याबरोबर अशीही कुठे तुलना होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही जे बेस्ट काम आहे तेच आम्ही काम करणार आहोत आणि बोलघेवडेपणा नाही त्या कृतीतून दाखवून देऊ. आणखीन काही बोलो भाई. हम देख रहे हैं कि पूरे देश में ही नहीं विदेश में भी मोदी जी की पर्सनालिटी की एक चर्चा है और मोदी जी ने जो निर्णय लिए हैं उनकी देश के साथ विदेशों में भी चर्चा है. उनको सराहा गया है. उसमें से ही एक है इंटरनेशनल योगा डे जो 21 जून को हम मनाते हैं. इस बार का योगा डे ये हमारा वसुधैव कुटुंबकम इस थीम पे चल रहा है और इसमें सुबह 9:09 पे महाराष्ट्र की पूरी 288 विधानसभा और 48 लोकसभा में ये प्रोग्राम भारतीय जनता पार्टी की तरफ से ज़रूर वहाँ पे होने वाला है. इसमें हमने एक रील कंपटीशन भी रखा है. इंस्टाग्राम की रील आप बना के अपलोड कर सकते हो. उसमें पोस्ट कर सकते हो @BJP फॉर महाराष्ट्र ये हमारा इंस्टा पेज है. इसके ऊपर और तभी उसके साथ ही उस रील के साथ आधे मिनट से 1 मिनट और उसके साथ ही #yoga49@9 ये हैशटैग आपको यूज़ करना है. और जिसके योगा को सबसे ज़्यादा लाइक्स मिलेंगे सबसे ज़्यादा रिट्वीट्स मिलेंगे उन्हें एक अच्छा क्या कहेंगे हम एक अवार्ड दिया जाएगा हमारे जो लोक प्रतिनिधि है वहाँ के उनके हस्ते. और इसके साथ ही 21 जून को सुबह 9:09 पे नौवारी पहन के जो महाराष्ट्र का ट्रेडिशन है वो नौवारी पहन के 90 महिलाएं गेटवे ऑफ इंडिया पे योगा करने वाली हैं. इस प्रकार का प्रोग्राम हम इस बार योगा डे के लिए ले रहे हैं. इसी की जानकारी मुझे आपको देनी थी. मोदी @9 का जो हमारा प्रोग्राम चल रहा है उसी में से यह एक महत्वपूर्ण ऐसा प्रोग्राम है योगा डे का जो 21 जून को होगा. नहीं उन्होंने कहा है मैंने सुना कि बहुत अच्छा लगता है मज़ा आता है. तो ये मज़ा और सिर्फ अच्छा लगने की बात नहीं है. इन बच्चों को अच्छी तरह से तालीम दे के एक अच्छा सिटीज़न बनाना ये भी हमारी जिम्मेदारी बनती है. और मुझे ऐसे लगता है कि इतने बच्चों का हम आग्रह क्यों रखें. 4 बच्चों का आग्रह क्यों रखें. एक देश एक कानून आना बहुत ज़्यादा ज़रूरी है और इसीलिए समान नागरिक कायदा ये कानून जो है वो देश में बनना ज़रूरी है ऐसे हमें लगता है. समान नागरिक कायदा को लेकर कई लोगों की मांग है कि पहले इसका मसौदा तैयार किया जाए उसके बाद डिस्कशन किया जाए. वही तो कह रही हूँ कि अभी तो सजेशन मंगा रहे हैं. अभी तो सरकार जो है सजेशन मंगा रही है. तो वैसे अगर कुछ सजेशंस है तो बिल्कुल वहाँ पे दे दे. जो उसमें से अच्छे होंगे वो बन के एक सशक्त ऐसा कानून लेकिन देश में बनना बहुत ज़्यादा ज़रूरी है ऐसे हमें लग रहा है. मुझे ऐसे लगता है कि इस प्रकार की घटनाएं पहले भी हो चुकी है. बहुत अनेक राज्यों में हो चुकी है. हमने देखा है कि कहीं तो नाम मात्र कपड़े पहन के सार्वजनिक जगहों पे घूमने वाली महिलाएं भी हम देख रहे हैं. तो क्या है हमने इस बात का ध्यान रखना है. कभी क्या पहनना है कहाँ पहनना है इसका ध्यान रखना हर एक का काम है और वो उन्होंने करना है.
साथ ही सुरक्षा को लेकर सवाल आ रहा है। पिछले कुछ दिनों में देखा गया महिलाओं के साथ ये अलग अलग घटनाएं हुई। साथ ही आपने कहीं विजिट भी किया, डेली की घटना सामने आ रही है। सुरक्षा व्यवस्था खास करके महिलाओं को लेकर सवाल उठते हैं। देखिए, ऐसा है कि सरकार महिलाओं और बच्चियों की सुरक्षा के लिए पूरी तरह से कटिबद्ध है। ये जो घटना होती है तो इन घटनाओं के ऊपर ना हो, इसके लिए जो उपाय योजना है वो हम ज़रूर करते हैं। कोई घटना होती है, घटना होने के बाद पुलिस तुरंत पहुंच जाती है। हमने 2-3 केसेस में देखे, हमने मीरा भाईंदर की केस में देखा, हमने चरनी रोड के केस में देखा, हमने कल्याण की केस में देखा, हमने CSMT के केस में देखा कि कुछ चंद घंटों में पुलिस जो है ये जो गुनहगार हैं उनको अपने कब्जे में ले लेती है, उनके पर कार्रवाई भी होती है। अभी हमारा ये कहना है कि सोसाइटी होने के नाते हम भी समाज का भाग हैं, तो ये जो विकृति है, ये जो घटनाएं ना हो, इसके लिए क्या हो सकता है वो हम ज़रूर करें। पुलिस और सरकार तो हमारे लिए है। जैसे कि अभी CSMT की घटना हुई है, हमने वहाँ पे देखा बच्ची सुबह जा रही थी, क्लास के लिए जा रही थी, कॉलेज के लिए जा रही थी, और वहाँ पे कोई नहीं था, पुलिस नहीं था, क्योंकि GRP का टाइम रात को 8:30 से लेके सुबह 6 बजे तक है। अभी हमने उनसे कहा भैया आप 6 से नहीं, आप 9 बजे तक टाइम बढ़ाइए, क्योंकि CSMT और चर्चगेट से जो उल्टे दिशा से गाड़ियाँ जाती हैं वहाँ पे कोई सुरक्षा नहीं रहती। बच्चियाँ स्कूल कॉलेज जाती है, कोई तो होना चाहिए। वो एक एग्री कर लिया है। कुछ ही दिनों में जितनी महिला कोचेस है 771, इसमें CCTV कैमरा ये लगने वाले हैं फरवरी 2024 तक। पूरे 107 रेलवे स्टेशन पे एक FRS सिस्टम, फेस रिकॉग्निशन सिस्टम लगने वाली है, जो कि एडवांस टेक्नोलॉजी है, जिससे क्राइम कम हो सकते हैं। इतना ही नहीं, जो 6 बड़े जंक्शन है, थाना है, CSMT है, LTT है, कुर्ला है, ऐसे जगहों पे और एडवांस टेक्नोलॉजी वहाँ पे लाई जाएगी। जिसके ये सब किसके लिए हो रहा है? ये सब उसी के लिए हो रहा है कि महिलाओं की सुरक्षा ये हमारे लिए प्राधान्य है। हम सिर्फ बातों में या हम सिर्फ घोषणा में या फिर हम सिर्फ भाषण में ये नहीं कहते कि महिला सुरक्षा होनी चाहिए। वो सुरक्षित रहने के लिए जो भी हो सकता है वो सारी कदम सरकार की तरफ से उठाए जा रहे हैं। पुण्यात काही बॅनर लागलेले आहेत, त्याच्यामधूनही महाराष्ट्र सुरक्षित आहे का असा प्रश्न केला जातोय। मुंबई लोकलची घटना असते, व्यापाऱ्यांना मला हेच सांगायचं आहे तुम्हाला, मुंबई लोकलच्या घटनेचा ज्या पद्धतीने मीठ मिरची लावून विपर्यास केला गेला, खरं तर लाज वाटली पाहिजे ज्यांनी केला। मोठमोठे नेते आहेत। हा टेक्निकल 376 होता। असं असताना लोकलमध्ये बलात्कार झाला, अशा पद्धतीचे ट्विट केले गेले, अशा पद्धतीने बोललं गेलं, जे अतिशय चुकीचं आहे। मला हे सांगायचं आहे की अशा गोष्टींनी काय होतं, तुम्हाला काय साध्य करायचं आहे? तुम्हाला परिस्थिती बिघडवायची? तुम्ही ज्या पद्धतीने ह्या अफवा त्या ठिकाणी पसरवताय, हे तुम्हाला काय साध्य करायचं आहे? आज हजारो महिला, हजारो मुली या ट्रेनने येतात जातात, आणि ज्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं याचा निषेध आहे, याचा निषेध आहे। हे नक्की आहे त्या मुलीबरोबर शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला, हेही खरं आहे की ही आता अमेंडमेंट झाली आहे की असं काय असेल तरी 376 होतं, पण हे लोकांना माहीत नाही हो। ज्या सर्वसाधारण महिला त्या ठिकाणी प्रवास करतात त्याच्यामध्ये तुमच्या बोलण्यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण करण्याचं काम केलं। अर्थात आम्ही त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची स्पष्टता दिली आहे। रेल्वे पोलिसांनी सुद्धा त्याबाबतची प्रेसनोट काढून काय झालंय त्याच्याबद्दलची सविस्तर भूमिका मांडली आहे। परंतु विरोधकांनी नक्की विरोध करावा, आम्हाला विरोध करा, विरोधक म्हणून तुम्ही बोलत राहा, पण अशा पद्धतीने राज्यामध्ये विशेषतः महिलांमध्ये जे मुद्दे घेऊन तुम्ही त्यांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करतात, हे मात्र चुकीचं आहे। लेकिन पुलिस विभाग ने 376 लिया। मैं आपको वही कह रही हूँ, ये टेक्निकल 376 है। अभी ये सर्वसामान्य जो महिला है उनको टेक्निकल 376 क्या और 376 इसका फ़र्क नहीं पता है। तो ये बात ज़रूरी है कि उसके साथ, उस बच्ची के साथ क्या किया गया। अगर आप किसी की बच्ची के ऊपर बलात्कार हुआ ये आप कहते हो, जबकि वैसे नहीं हुआ, तो आप सोचिए उस बच्ची के ऊपर, उसके परिवार के ऊपर क्या बीती होगी। उसे भी तो जानने वाले लोग होंगे, वो क्या सोचते होंगे, इसका भी थोड़ा ध्यान ये नेताओं ने रखना ज़रूरी है। विरोधक की भूमिका निभाते समय वो शायद ये सारी संवेदनशीलता और जो संवेदनशील मुद्दे हैं इसको भूल गए, ऐसे मुझे लग रहा है। नाही, पण असंही म्हटलं जात आहे की राज्यामध्ये सध्या जय विरूची जोडी हे शोले करते आहे, अशा पद्धतीचं काही स्टेटमेंट काही राजकीय पक्षांकडून येतात, तर ह्याकडे कसे बघतात आणि काय सांगतात? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची जोडी आहेच आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम चाललेलं आहे, लोकांच्या हितासाठी काम चाललेलं आहे। जर कोण त्यांना जय विरू म्हणत असेल तर चांगली गोष्ट आहे, नॉट बॅड। गेल्या काही काळामध्ये सातत्याने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून आलेला आहे। काही ठिकाणी बाहेरच्या जिल्ह्यातील लोक हो, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेला सुरुवातच तिथून झाली
की त्या ठिकाणी आपण बघितलं काही जणांनी औरंगजेबचे स्टेटस लावलं आणि त्याच्यानंतर या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीची वक्तव्य केली संवेदनशील स्थिती असताना सुद्धा की त्या ठिकाणी काहीतरी अराजकता माजली पाहिजे, दंगे व्हायला पाहिजेत. आणि याच्यासाठी आम्ही बोलल्यानंतर तर आता इतक्या खालच्या पातळीला गेले की बाईच्या पदरा आडून त्या ठिकाणी हल्ले करायचं काम या लांडग्यांनी चालू केलंय. म्हणजे खरं तर यांना लाज वाटली पाहिजे की राज्यामध्ये संवेदनशील स्थिती असताना सरकार ते आटोक्यात आणायचा पूर्ण प्रयत्न करते आणि ते होणारच आहे. परंतु असं असताना राज्यामध्ये कशा पद्धतीने अराजकता माजेल, कशा पद्धतीने अशांतता माजेल याच्यावरती त्यांनी वक्तव्य केली. याला सक्षम उत्तर राज्याचे गृहमंत्री आमचे देवेंद्रजी देत आहेत आणि त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला काळजी नाही. परंतु मग त्यावेळेला कशा पद्धतीने बाईच्या पदराआडून हल्ला करायचा, आम्ही बोललो तर कशा पद्धतीने वैयक्तिक टीका टिप्पणी करायची, खैर त्याचं तर उत्तर आम्ही देऊच, त्याच्याबद्दल वाद नाही. पण मला सांगायचं आहे की हे किती नीच पातळीला आणि किती खालच्या पातळीला जात आहेत आणि याची उदाहरणं आपल्याला या गेल्या 8-10 दिवसांमध्ये आपण पाहिलेली आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सक्षमतेवरही संजय राऊत प्रश्न असेल. ऑफकोर्स त्या घटनेमध्ये त्यांनी सांगितले की मणिपूर 1.5 महिना झाला जळतंय. मी तुम्हाला काय सांगितलं तुम्हाला की यांना कावीळ झालेल्याला जसं सगळं पिवळं दिसतं की नाही तसं या सर्वज्ञानीचं झालेलं आहे. आणि मी मागेही बोलले होते 103 दिवस आतमध्ये राहून आल्यानंतर डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि त्या परिणामाचे जे सगळे हे जे स्टेटमेंट्स येत आहेत ना त्याच्यामुळे येत आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. कंपाऊंडरला आता विश्रांतीची गरज आहे असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू.